नमस्कार, मी निलिमा आपल्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण बघायचं आहे की फ्रीजचं डीप क्लीन कसं करायचं, म्हणजे फ्रीजच्या आतमध्ये जे काही डाग असतील किंवा दुर्गंधी असेल, त्यासोबत बाहेर काही चिकट डाग असतील, तर ते कसे काढायचे. कारण आपल्या घरात लहान मुलं परत परत फ्रीजला हात लावतच असतात आणि मग काही ना काही त्यातून सांडलं जातं किंवा मग आपल्या हाताने पण काही ना काही सांडलंच जातं. त्यासाठी मग आपण फ्रीजचं डीप क्लीन करणार आहोत. तर आता बाप्पाची येण्याची पण तयारी सुरू आहे. त्यासाठी मग आपण घर क्लीन करतच आहोत. मग म्हटलं चला फ्रिज पण क्लीन करून घेऊयात आणि त्याचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करूया. त्यासाठी मग फ्रीजचा डीप क्लीनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि यात काही अशा ट्रिक सांगणार आहे, जेणे तुम्हाला खूप फायदा होणार आहे. म्हणजे जे मी लिक्विड सांगणार आहे, त्याच्याने पण तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि एकदम कमी मेहनतमध्ये तुम्ही व्यवस्थित फ्रीजचं क्लीन करू शकतात. कितीही घाण फ्रीज राहू द्या किंवा त्यात कितीही धूळ असले किंवा कसेही डाग असले, तरी पण ते सगळे डाग काढू शकतात तुम्ही ह्या लिक्विडनी, जे लिक्विड मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर जेव्हा फ्रीजमध्ये कमी सामान असेल किंवा कमी भाज्या असतील, तेव्हा तुम्ही फ्रीजचं डीप क्लीन करा. नाहीतर असं हप्त्यातनं तरी तुम्ही व्यवस्थित असं फक्त नॉर्मल तुम्ही जर का फ्रीज क्लीन केला तरी पण चालतो. पण 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्ही नक्की फ्रीजला डीप क्लीन करा. आणि त्यानंतर अशी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे पुढे, ज्याने तुमच्या फ्रीजमध्ये असा दुर्गंधी वास येणार नाही किंवा अशी स्मेल येणार नाही, आपली जशी फ्रीजमध्ये दुधाची वगैरे स्मेल येते. आता हे पहा मी तुम्हाला दाखवलं, त्याच्यावर असं आपलं काही ना काही सांड होतंच, मग त्यामुळे असे डाग पडून जातात. तर तुमच्याकडे जर का काचेचे शेल्फ असतील, तर ते तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक काढायचे आहे, कारण फुटलं तर मग आपल्याला अजून परत टेन्शन होईल. त्यासाठी मग व्यवस्थित काढायचं काळजीपूर्वक. त्याच्यानंतर तुम्ही सगळं फ्रीज क्लीन करून घ्या आणि हे जे आपलं खालचा बॉक्स असतो, तिथं सगळं वरतून जर का काही सांडलं तर तिथेच येऊन बसतं. त्यासाठी मग तो पण जास्त खराब होऊन जातो. आता फ्रीज असं जास्त काही खराब नाही आहे, कारण आपण त्याला परत-परत साफ करत असतो त्यासाठी. या मी दुधाच्या साई व्यवस्थित साठवून ठेवलेल्या आहेत. तर या पण अशा फ्रीजरमध्ये ठेवायच्या, फ्रीजमध्ये न ठेवता. कारण फ्रीजरमध्ये कसं थोडं जास्त थंड असतं फ्रीजपेक्षा. टेम्परेचर थोडं कमीच ठेवायचं, जास्त नाही ठेवायचा. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्विच आधी बंद करायचा आणि तुम्हाला जर का त्याची पिन वगैरे काढून ठेवायची असेल, तर तुम्ही पिन पण काढून ठेवू शकता. पण अगदी महत्त्वाचं म्हणजे स्विच बंद करायचा, नाहीतर करंट लागण्याचा वगैरे धाक असतो. तर त्यासाठी मी आता एक बाऊल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच मी त्यात व्हिनेगर घातलं. व्हिनेगरनी असे चिवट डाग वगैरे सगळे निघून जातात. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे काही डिशवॉशर असेल, ते तुम्ही डिशवॉशर घाला 1 ते 1.5 चम्मच. त्याच्यानंतर 1 चम्मच मी त्यात खाण्याचा सोडा घातला आणि त्याच्यानंतर त्यात पाणी मिक्स केलं आणि त्याच्यानंतर एक असं नॉर्मल स्क्रबर घ्यायचं तुम्ही, ज्याच्याने आपल्या फ्रीजला असे स्क्रॅचेस वगैरे पडणार नाहीत. कारण आपल्या फ्रीजला जर का स्क्रॅच वगैरे पडले, तर आपलं फ्रीज खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी मग एकदम नॉर्मल तुमच्याकडे जर का मायक्रोफायबर कापड असेल, म्हणजे असा तो रफमधला असतो, त्याला असे हे असतं, ते कापड पण तुम्ही जर का यूज केला तरी पण चालेल. नाहीतर मग असं नॉर्मल सॉफ्टवाला स्क्रबर यूज करा. त्याच्याने पण फ्रीज एकदम छान क्लीन होतो. तर आता तुम्हाला जास्त मेहनत करायची सुद्धा गरज नाही आहे. कारण हे असं लिक्विड असं आहे, की त्याच्याने आपल्याला मेहनत जास्त करावी लागत नाही. आता त्याला मी फक्त नॉर्मल असं लावून घेणार आहे. किंवा तुमच्याकडे जर का स्प्रे बॉटल असेल, तर तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये पण हे लिक्विड टाकून घ्या आणि स्प्रे करून पण तुम्ही असंच 15 ते 20 मिनिटं सोडून दिलं तरी पण चालतं. पण आता माझी स्प्रे बॉटल प्रिशाने तोडून टाकलेली आहे. त्यासाठी मग मी असं बाऊलमध्येच घेऊन लावत आहे. तर त्यात जिथे आपले डाग आहेत ना जास्त, तिथे व्यवस्थित थोडं स्क्रब करून लावा, म्हणजे जेणेकरून आपले डाग निघायला आपल्याला सहज होईल. कारण आपल्या कोपऱ्यांमध्ये तिथे जास्त डाग असतात. कोपऱ्यांमध्ये अशी धूळ साचून जाते आणि ते आपल्याला समजतसुद्धा नाही की तिथे एवढी धूळ साचलेली आहे. त्यानंतर असे साईडचे जे असतात, तिथे पण आपले परत-परत हात लागत असतात. त्यासाठी मग तिथे डाग वगैरे आता हे पुढे आपलं तिथे लॉक असतो, तिथे पण खूप चिवट डाग असतात. त्याच्यानंतर हे खाली कसं सगळं सांड झालं, की ते सगळं खाली येऊन बसतं. त्यासाठी मग तिथे पण खूप चिवट डाग असतात. तर तिथे व्यवस्थित म्हणजे स्क्रब करून तुम्ही असं व्यवस्थित लावून द्या. बाकीकडे फक्त नॉर्मल पण लावलं तरी पण चालतं. तर असं सगळीकडे व्यवस्थित आता लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा एक सेल्फ राहून गेलेला होता माझा, तर तो सेल्फ मी व्यवस्थित काढून घेतला आणि सगळीकडे व्यवस्थित ते लिक्विड लावून घ्यायचं आहे. जेणेकरून जे चिवट डाग असतील किंवा असं दुर्गंधी वास असेल, तो सगळा निघून जाईल. आता व्यवस्थित बाहेरून पण व्यवस्थित त्याला करून घ्यायचं. तर तुम्ही असं तुमच्याकडे जर का हे स्क्रबर नसेल, तर तुमच्याकडे आपला डोस्याचा तवा किंवा आपण आप्पी करतो, त्याची तुमच्याकडे जर का स्क्रबर असेल असं
फायबरमधलं येतं ते पण यूज केलं तरी पण चालतं. सेम तेच लिक्विडने मी आता हे सगळे त्याचे सेल्फ सगळे धुवून घेणार आहे या बॉक्सला. पण आता तेच लिक्विडने मी सगळं वॉश करून घेणार आहे. कारण आपल्याला त्याला असं हार्ड वगैरे नाही, फक्त नॉर्मलीच आपल्याला धुवायचं आहे. या लिक्विडने जास्त मेहनतही लागत नाही. हे लिक्विड खरंच खूप छान आहे. त्याच्यानंतर खूप एक छान ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला, जेणेकरून फ्रीजमध्ये दुधाचा किंवा असं भाजीचा असा कोणताही वास येणार नाही तुमच्या फ्रीजमध्ये. तर ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर यांना व्यवस्थित तुम्ही वॉश करून घ्या. तुमच्याकडे जर का काचेची शेल्फ असतील तर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक करा, कारण आपला साबणाचा हात असतो. त्यासाठी मग तुम्ही काळजीपूर्वक व्यवस्थित शेल्फ वगैरे धुवायचे करून. त्याच्यानंतर हे सगळे मी आता व्यवस्थित वॉश करून घेते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त असे जर का ड्राय करायला ठेवायचे असेल तर तुम्ही असे पण उन्हात वाळवून ठेवले तरी पण चालतं. नाहीतर मग तुम्ही आता त्यांना हलकं पुसून घ्या आणि त्याच्यानंतर पंख्याखाली पण जर का तुम्ही ड्राय करायला सोडले तरी पण चालतं. आता त्याच्यातून व्यवस्थित मी पाणी काढून घेतलं आणि आता इथे ऊन वगैरे तर नव्हतं, त्यासाठी मग मी एक कापड घेतला, त्याच्याने त्याला व्यवस्थित पुसून घेतलं आणि फॅनखाली त्यांना व्यवस्थित असं सुकायला ठेवून दिलं. एका साईडलाच ठेवलं, कारण प्रिशा खूप आगाऊपणे करत असते. त्यासाठी मग साईडला ठेवलं आणि तिथे फॅनची हवा येत आहे, त्यासाठी मग ते व्यवस्थित ड्राय वगैरे होऊन जाईल. आणि हे आधी तुम्ही लिक्विड लावून द्यायचं फ्रीजमध्ये, त्याच्यानंतर हे साफ करायचं, म्हणजे आपलं वेळही वाया जात नाही. कारण आपण ते 20 मिनिटासाठी असं पण ठेवणार आहोत, तोपर्यंत हे सगळं आपलं क्लीन होऊन जातं. तर आता त्यांना सगळ्यांना व्यवस्थित असं पुसून घेणार आहे. सगळं पुसून वगैरे झाल्यानंतर आता यायचं आपण फ्रीजकडे. त्याच्यानंतर आपण जो स्क्रब घेतलेला होता त्याच्याने व्यवस्थित स्क्रब वगैरे करून घ्यायचं. आणि असं आपल्याला बोर नको व्हायला पाहिजे म्हणून असं तुम्ही म्युझिक लावून पण काम करू शकतात, किंवा तुम्हाला कोणाशी आईशी बोलायचं आहे किंवा मावशीशी असं कोणाशी बोलायचं आहे तर तुम्ही फोन करून बोलू पण शकतात. आता मी ते पण काम करत होती आणि कॉलवर पण बोलत होती. म्हणजे कसं आपल्याला पण वाटत नाही की आपण काहीतरी काम करतोय, म्हणजे आपण बोलता बोलता पण आपलं एन्जॉयमेंट होऊन जातो. जिथे आपण कोपऱ्यामध्ये जे आहे ना तिथे व्यवस्थित तुम्ही स्क्रब करायचं, कारण तिथे जास्त आपले कोपऱ्यामध्ये जास्त धूळ साचलेली असते आणि डाग वगैरे पण असे चिकट डाग होऊन जातात तिथे. मग त्यासाठी तिथे व्यवस्थित साफ करायचं. आणि तुम्हाला जर का शेल्फ काढता येत असतील हे साईडचे, मी खूप काढण्याचा प्रयत्न केला आहे, पण माझे शेल्फ काही माझ्याने निघत नाही. आणि खालचा शेल्फ काढायला गेले होते तेव्हा पण असंच काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि माझ्या प्रिशाने ते आगाऊपणे केले आणि प्रिशाने शेल्फ वगैरे पण तोडून ठेवून दिलेला आहे. त्यासाठी मग मी त्यांना लूज करतच नाही. एक निघायचा तो पण माझ्या प्रिशाने असं काढण्याच्या याच्यात तिने तोडून ठेवून दिला, त्यासाठी मग मी शेल्फ काढण्याची काही रिस्क घेत नाही. त्याच्यानंतर हा जो आपला रबर असतो वरचा, त्याच्यामध्ये असं थोडीशी घाण साचलेली असते, तर तुम्ही स्क्रबर असं व्यवस्थित घालून काढू शकतात तिथून, किंवा अशी स्क्रबरच्या खाली पण असं तुम्ही तिथं रफ केली तरी पण चालतं. आणि त्याच्याने कापडनी पुसून घ्यायचं तिथे व्यवस्थित, किंवा तुम्ही स्क्रब डायरेक्ट काढून वॉश पण केला तरी पण चालतो. माझा स्क्रबर आता तेवढा खराब नव्हता, त्यासाठी मग मी तो काही काढला नाही. पण तुम्ही जर का स्क्रबर काढून डायरेक्ट जर का वॉश केलं तरी पण चालेल. असं नाही की तो ढिला वगैरे होऊन जातो, काही ढिला नाही होत. कारण आपण परत परत थोडी ना काढतोय त्याला. तर आपण महिन्यात 2 महिन्यातनं 2 वेळेस, एक वेळेस डीप क्लीनच्या वेळेस काढायचं, दुसऱ्या वेळेस नाही काढायचं. असं अल्टरनेटमध्ये जर का आपण केलं तर आपला स्क्रब वगैरे पण काही ढिला होणार नाही तो रबर. त्याच्यानंतर असा ओला कापड घेतला, ज्या कापडनी मी तिकडे ते सेल्फ वगैरे ते पुसले होते, तोच कापड घेतला आणि त्याच्याने सगळं पुसून घेत आहे. आधी ओल्या कापडाने सगळं पुसून घ्यायचं, त्याच्यानंतर आपण कोरड्या कापडाने पण पुसणार आहोत, पण आधी ओल्या कापडाने सगळं पुसून घ्यायचं व्यवस्थित सगळे, म्हणजे जे आपले आपण ते लिक्विडने जे हे केलेलं आहे ते सगळं निघून जाईल ओल्या कापडाने. त्यासाठी मग आधी ओल्या कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि खाली व्यवस्थित आपले जे डाग आहेत ते पण तुम्ही व्यवस्थित क्लीन करून घ्या. आता मी साईड वगैरे सगळे पुसून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक कोरडा कापड घेतला, अजून असं कॉटनमधलाच घ्या, सॉफ्टमधलाच कापड घ्या तुम्ही. त्याच्यानंतर मी आता इथे सगळं पुसून घेणार आहे, व्यवस्थित त्याला ड्राय करून घ्यायचं. तर माझं सगळं
पुसायचं काम चाललेलं आहे. सगळं व्यवस्थित त्याला क्लीन करून घ्यायचं, साईडवरून त्याच्यावरून सगळं क्लीन करून घ्यायचं, बाहेरून पण. हे सगळं माझं क्लीन आता करून झालेलं आहे. तर आता आपण त्यात घालूयात शेल्फ. मी खाली बॉक्स घातला, त्याच्यानंतर हे शेल्फ तुम्ही व्यवस्थित घालायचे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर जे काही असतं ठेवायचं कवर, ते पण व्यवस्थित सेट आताच करून ठेवून द्यायचं. आणि यात मी आता तुम्हाला एक ट्रिक सांगते की आपण भाजीपाला साठवण्याच्या जास्त दिवस राहण्यासाठी एक काय ट्रिक असते ती. तर आपण जेव्हा भाजीपाला ठेवतो, आता मी यात गोबी ठेवलेली आहे, अजिबात खराब झालेली नाही आहे. तुमच्याकडे कापडी पिशव्या असतील ना, तर कापडी पिशव्यांमध्ये तुम्ही असं भाजीपाला ठेवा. आता या शेवगाच्या शेंगा मी कापडी पिशव्यांमध्ये ठेवल्या, तर जसेच्या तसे आहेत. त्याच्यानंतर ही वांगी पहा एकदम फ्रेश आहेत, कारण कापडी पिशव्यांमध्ये मी ठेवलेलं आहे. तुम्ही आधी कापडी पिशवीमध्ये ठेवा, त्याच्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलं तरी चालतं. असं जर का तुम्ही साठवलं तर चांगलं. त्याच्यानंतर मी ही चिंचाची चटणी केली होती मागे, समोस्यांची रेसिपी पण मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्हाला जर का पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर चीजच्या स्लाईस आणलेल्या होत्या, त्यातून पण माझ्या प्रिशाने एकदम चुरडून ठेवून दिली तिला. त्याच्यानंतर कढीपत्ता पण तुम्ही असं जेव्हा आणताना तेव्हा जसं काढून व्यवस्थित ड्राय करून जर का ठेवला तरी पण छान असतो. त्याच्यानंतर मी त्यात दही साठवलेली होती. आणि एक सर्वात महत्त्वाची ट्रिक आता, तर तुमच्याकडे असा ब्रेड असतो, वरची साल जी असते ती सगळ्यांना खायला आवडत नाही, सगळे नखरचकर करतात तिला खायला. तर ती आणि निंबूची फोड जर का तुम्ही एका साईडला वाटीमध्ये ठेवून दिली फ्रीजमध्ये, तर तुमचा जो वास असतो ना फ्रीजमध्ये तो येत नाही. चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.